नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे। सध्या बिग बी कल्की 2898 एडीमुळे चर्चित आहे। या चित्रपटात त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे। मात्र त्यांच्या चित्रपट प्रवासादरम्यान त्यांना अनेक हिट चित्रपटांची ऑफर आल्या, ज्यांना त्यांनी नकार दिला होता। त्यात ऑस्कर विजेत्या चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे। प्रेक्षकांना कल्की 2898 एडी खूप आवडला आहे। 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 5 दिवसात जगभरात 570 कोटींचा व्यवसाय केला आहे। यामध्ये साऊथच्या सुपरस्टार प्रभास सोबत दीपिका पादुकोण, कमल हसन आणि अमिताभ बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत। या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा दमदार अभिनय वयाच्या 83व्या वर्षी पाहायला मिळत आहे। या चित्रपटात बिग बींनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे। कल्की 2898 एडी मधून अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकत आहे। अमिताभ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांचे श्रेयवर असे काही चित्रपट आहेत ज्यांना नकार दिल्याने त्यांना आजही पश्चाताप होत असेल। तर या व्हिडिओमध्ये आपण बिग बींच्या असेच 5 चित्रपटांवर नजर टाकूया ज्या चित्रपटांना त्यांनी नकार दिला आणि नंतर ते चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले। या यादीत अनिल कपूरच्या 2 चित्रपटांचाही समावेश आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगतातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नंबर 1, कोई मिल गया। कोई मिल गया मध्ये ऋतिक रोशनने मुख्य भूमिका साकारली होती। चित्रपटात ऋतिक शिवाय रेखा आणि प्रीती जिंटा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या। या चित्रपटात अमिताभ यांना रेखाच्या पतीची भूमिका देण्यात आली होती, पण बिग बींनी ही भूमिका करण्यास नकार दिला। या यादीत दुसरे नाव आहे कुर्बानी। 1980 मध्ये आलेला हा पिक्चर अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता। टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अमिताभ त्यावेळी मोकळे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता। नंतर विनोद खन्ना या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होते। नंबर 3, स्लमडॉग मिलेनियर। अमिताभ यांच्या लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती स्लमडॉग मिलेनियर मध्ये दाखवण्यात आला होता। या चित्रपटात हा शो होस्ट करण्यासाठी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली होती, मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली। यानंतर अनिल कपूर होस्टच्या भूमिकेत दिसला। या चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले होते। या यादीतील पुढचे नाव म्हणजे मिशन काश्मीर। या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना इन्स्पेक्टर इनायत खानची भूमिका ऑफर करण्यात आली होती। त्यावेळी बिग बी मोहब्बतेच्या शूटिंग मध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी हा चित्रपट नाकारला होता। 2002 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात ऋतिक रोशन आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते। नंबर 5, मिस्टर इंडिया। मिस्टर इंडिया मध्ये अनिल कपूरने मुख्य भूमिका साकारली होती, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटासाठी तो त्याचा भाऊ बोनी कपूरची पहिली पसंती नव्हता। याचा खुलासा खुद्द बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत केला होता। यासोबतच त्यांनी अमिताभ बच्चन यांना भूमिकेत पाहायचे असल्याचेही सांगितले होते, मात्र काही गोष्टी सेट होऊ न शकल्याने त्यांनी हा सिनेमा नाकारला। तर मित्रांनो, अमिताभ बच्चन यांनी एवढे सिनेमे करून सुद्धा त्यांच्या पदरात कितीतरी ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही पण बिग बींचे फॅन आहात का आणि त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।